सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रंगीत तालीम घेण्यात आली आहे। नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या काल्पनिक परिस्थितीची रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली। जुने मुसाफिर खान परिसरात संशयास्पद बॅग आढळल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, आरपीएफ, शहर पोलीस, दहशतवादी विरोधी पथक, एटीएस, जलद प्रतिसाद पथक, क्यूआरटी, बॉम्ब शोधक पथक, बीडीएस, फायर ब्रिगेड, बिटको हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक आणि रेल्वे डॉक्टर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य साहित्य व वायर असल्याचं निदर्शनास आल्यानंतर परिसर तत्काळ रिकामा करण्यात आला। डॉग स्क्वॉडच्या साह्याने तपासणी करून बीडीएस पथकाने वस्तू सुरक्षितरित्या निष्प्रभ केली आहे। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांची ओळख पटवून क्यूआरटी पथकाने एकाला ठार केले तर दुसऱ्याला जिवंत पकडून एटीएसच्या ताब्यात दिले। हा प्रकार प्रत्यक्ष हल्ला नसून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार घेतलेली चाचणी होती। या ड्रिलमध्ये रेल्वे पोलीस, शहर पोलीस, फायर ब्रिगेड, बिटको हॉस्पिटल, एटीएस, क्यूआरटी, बीडीएस, एमएसएफ कर्मचारी अशा सर्व यंत्रणांचा अचूक समन्वय दिसून आला। प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी कार्यक्रमादरम्यान वारंवार घोषणाद्वारे माहिती देण्यात आली आणि सहकार्याबद्दल प्रवाशांचे देखील आभार मानण्यात आले। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक।